मला पहिल्यापासूनच आयटी मध्ये यायचं होतं आणि आता माझं स्वप्न पूर्ण झालं तर काय. प्लेसमेंट जर्नी तर खूपच छान होती. सो हॅलो अँड वेलकम टू ऑडी सक्सेस स्टोरी. आज आपल्याकडे साबिर आले आहे, ज्यांनी नुकतंच त्यांनी आपलं आयटी मध्ये करिअर चालू केलं आहे विथ 3.5 इयर पॅकेज. त्यांचं बॅकग्राऊंड होतं BE मेकॅनिकल, रिसेंट इयर पास आउट होतं. तर त्यांनी पण ऑडिस इन्स्टिट्यूटमधून कोर्स करून आपलं जर्नी आयटीची चालू केलेली आहे. तर जाणून घ्या ती जर्नी रिगार्डिंग. तर हाय साबिर, कसं आहेस? हॅलो सर. कसं वाटतं तुला लाईक आयटी मध्ये? छान वाटतंय. मला पहिल्यापासूनच आयटी मध्ये यायचं होतं आणि आता माझं स्वप्न पूर्ण झालं तर काय. लाईक तुला ऑडिस इन्स्टिट्यूट कसं भेटलं? माझ्या एका मित्राने मला सजेस्ट केलं होतं, मग मी चेक करावं म्हणून इकडे आलो होतो. परत मी इथे येऊन तेजस सरांना भेटलो. तेजस सर मला त्यांनी चांगलं गायडन्स दिला, मग मी यामध्ये म्हणजे एनरोल केलं. रिगार्डिंग आता जेव्हा तू फर्स्ट टाइम जेव्हा आला गायडन्स जेव्हा तेजस सर, कसं वाटलं? काय प्रकारे त्यांनी गाईड केलं आयटी? त्यांनी पूर्ण सांगितलं, म्हणजे आता कुठला कोर्स जास्त डिमांडमध्ये आहे, ट्रेनिंग तुम्हाला कशी मिळेल, तुम्हाला प्लेसमेंटचे कशी मिळेल, 100% प्लेसमेंट बद्दल सांगितलं. त्यामुळे मी इथं. ओके. तर कोणता आयटी कोर्स तू केलेला? मी विंडोज ॲडमिनिस्ट्रेटर केला होता आणि त्यामधून मला जॉब लागली. ओके. लाईक तुझं लाईक फुल मेकॅनिकल बॅकग्राऊंड आणि आयटी मध्ये आलायस, तर लाईक तुला काय डिफिकल्टीज आले? डिफिकल्टीज नाही आल्या, का तर ट्रेनिंग खूप चांगल्या प्रकारची होती. त्यामध्ये देवजीत सर होते. देवजीत सरांनी अतिशय सुंदर ट्रेनिंग दिलेली आहे. आता जसं तू राहायला कुठे? मी आता राहायला कांदिवलीला. आणि तू लाईक नॉर्मल एज्युकेशन कुठून कम्प्लीट केलं? मी सांगलीमधून केलंय माझं. मग तू ब्रॉन अँड बॉटअप सांगलीमध्ये. मग आता सांगलीवरनं तू मग ऑनलाईन केला कोर्स की ऑफलाईन? ऑनलाईन केला मी कोर्स. मग ऑनलाईन करताना काय हर्डल्स आले? लाईक नाही, हर्डल्स थोडे येत होते. मग त्यामध्ये मी सरांना लगेच क्वेश्चन विचारत होतो. तर सर पण 5 मिनिटाच्या आत सगळे आन्सर करत होते, कॉल आन्सर करत होते, म्हणजे असिस्टंट पूर्ण देत होते. नॉर्मली जेव्हा सगळे लोक आता ऑनलाईन कोर्स करण्यासाठी थोडं घाबरतात, समजणार की नाही, प्लस आपण आयटी आहे, प्रॅक्टिकल्स होणार की नाही, ते थोडी भीती असते. मग त्याच रिगार्डिंग म्हणून विचार, तुला ते काही इश्यूज तसं झालं? नाही, मला काही इश्यू आला नाही यामध्ये. ऑनलाईन पण तितकंच समजत होतं, त्यामुळे काही इश्यू आला नाही. आता जसं तुला इंटरव्ह्यू प्लेसमेंट गॅरंटी बोलले, तर तुला किती असं म्हणजे विश्वास होता की होणार? प्लेसमेंट गॅरंटी बद्दल म्हणजे मी इंटरव्ह्यू बद्दल तर त्यांनी पूर्ण मॉक टेस्ट ते घेऊन मला पूर्ण तयार केलाच होता. मग मी इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये काही एवढं मला हे आलं नाही. 2-3 इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालं. सही, ग्रेट आहे. लाईक कसं वाटलं तुझी प्लेसमेंट जर्नी? प्लेसमेंट जर्नी तर खूपच छान होती. अतिशय म्हणजे सरांनी पण चांगला असिस्ट केलं आणि चांगलं होतं. मग आता तुझं काय पॅकेज आणि काय डेझिग्नेशन सिलेक्ट झालं? आता मी डेस्कटॉप इंजिनियर म्हणून सिलेक्ट झाला ग्रेड 2 ला आणि मला पॅकेज आता 3.5 LPA. मग आता तुझं फूडचं काय तू डिसाईड केलं? लाईक फूड एक कशात करिअर करायचं? आता मी क्लाउडमध्येच करिअर करणार आहे. त्यासाठी आता मी पुन्हा कोर्स लावून त्याचे आणि हे पुढचे सगळे करणार. क्लाउडसाठी बेस्ट विशेस. आणि लाईक ऑडियन्स आहे ज्यांना आयटी मध्ये करिअर करायचं आहे, ओके, पण कोण डिफरंट बॅकग्राऊंडचे, असं तू मेकॅनिकल आहे, कोण सिव्हिल बॅकग्राऊंड आहे, कोण आपण बोलू शकतो इन्स्ट्रुमेंटेशन ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहे, तर त्यांना पण आयटी मध्ये, सगळ्यांना आयटी मध्ये यायचं बिकॉज इट्स बूमिंग. तर तू त्यांच्यासाठी काहीतरी 2 टिप्स देऊ शकतो? आयटी मध्ये जर यायचं असेल तर आता हा ऑडिस कोर्स तर खूपच छान आहे. तुम्हाला यामध्ये 100% प्लेसमेंट पण मिळून जाईल आणि ट्रेनिंग पण अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही ऑडिस इन्स्टिट्यूट मध्ये एनरोल करा. तर थँक्यू साबिर, वेळ काढून आल्याबद्दल. थँक्यू.